मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यातला एक अनुभव म्हणजे मागच्या वर्षी पावसाचे दिवस होते आणि मला कॉल आला, तो म्हणजे जेबीचा, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून रिव्हर राफ्टिंग करायचा प्लॅन केला, ते म्हणजे कोलाड पनवेलला। सगळ्यात अगोदर आमचं ठरलं ते म्हणजे आपल्या बाईक्सवर जायचं, पण पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही कार काढली आणि आम्ही निघालो तामिनी घाटातून कोलाडच्या दिशेने। आता रात्रीचे वाजले होते जवळपास 12 ते 12:30 आणि त्यावेळेस आम्ही तामिनी घाटाच्या सेंटर पॉइंटला होतो। जवळपास अर्धा तामिनी घाट ओलांडल्यानंतर पुढे आम्हाला धुकं लागलं, पण माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भयानक मी त्यावेळेस बघितलं, कारण हे धुकं एवढं प्रचंड होतं की आम्हाला समोरचा रस्ता काही दिसत नव्हता आणि रोडच्या साईडला असलेल्या ज्या व्हाईट पट्ट्या असतात त्याही आम्हाला दिसत नव्हत्या। आमच्या उजव्या आणि आमच्या डाव्या साईडला खोल दरी असताना सुद्धा आम्ही रस्त्याच्या मधून प्रवास करत होतो। गाडीमध्ये असलेले हे सगळे रस्ता बघण्याकरता मदत करत होते आणि काही वेळानंतर आम्हाला ओव्हरटेक केलं एका कारने आणि त्या कारच्या बॅकलाईटने आम्ही कसा बसा हा तामिनी घाट पार पाडला आणि त्यानंतर आम्ही एका हॉटेलला येऊन थांबलो आणि सुटकेचा निश्वास सोडला। आणि ही सगळी तामिनी घाटातली